सुप्रभात मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता एक पुरातन मंदिर आहे. हे ॲक्च्युली रत्नागिरीमधलं एक सुंदर गाव आहे मीठगव्हाणे. तुम्ही गुगल करू शकता आणि मीठगव्हाणेमधले अंजनेश्वर मंदिर आहे, जे आमचं ग्रामदैवत आहे. आम्ही 1-2 वर्ष आड इथे येत असतो नमस्कार करायला. तर आज आम्ही ह्याच मंदिरात आलो आहोत आणि म्हटलं चला आज ब्लॉग बनवू आपण. तर म्हटलं ठीक आहे, काहीच नाही आहे माझ्याकडे माईक वगैरे, तरी पण रँडम ब्लॉग बनवतो आहे. तर तुम्ही हे बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. माझ्या इथे पाठी बघू शकता पूर्ण वाडी आहे, पूर्ण जंगल आहे इकडे. आणि सध्या आम्ही राहत आहोत भक्तनिवासमध्ये. मी तुम्हाला समोरनं दाखवतोच. मी जस्ट आत्ता भक्तनिवासमधून ब्लॉग चालू केला आहे, पण मी आता इथे पूजा पण करणार आहे. अभिषेक आहे आमचा. तर ते झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण हे मंदिर दाखवतो. आणि भक्तनिवासमध्ये आम्ही काल रात्रीपासून आहोत. तर ह्याचे पर डेचे रेट आहेत 1000 रुपये. तुम्ही मी कॉन्टॅक्ट नंबर देतो. जर तुम्ही या मंदिरात येणार असाल तर इथेच राहा. स्वस्त आणि चांगली सुविधा केलेली आहे इथल्या पूर्ण ट्रस्ट मंडळाने. तर तुम्हाला मी रूम पण दाखवतो, चला. आणि मेन म्हणजे मी खूप महिन्यानंतर परत कोकणामध्ये आलो. साधारण 8 ते 9 महिने झाले असतील मी लास्ट टाईम आलेलो कोकणमध्ये. आणि इथे येऊन परत सकाळची थंडी आणि सकाळचं पूर्ण वातावरण बघून मन इतकं प्रसन्न झालं आहे. हां हां हां. मला ॲक्च्युली ना खरं खूप लांब चालायला जायचं होतं सकाळी. मी 4:30ला उठलेलो की लाईक आपण जाऊ, पण एवढी थंडी होती की मला जायची इच्छाच नाही झाली बाहेर. खूप जास्त थंडी होती. आता थोडी कमी झाली थंडी, पण बघा ना किती प्रसन्न वाटतंय. काही नाही, पॉल्युशन नाही, काहीच नाही, आवाज नाही, हॉर्नचा आवाज नाही, फक्त इथे पक्ष्यांचा आवाज. आणि हे पाठीमागे असे सुंदर नजारे आणि मंदिरं आणि पूर्ण घरं. तर आम्ही या 2 रूम घेतलेल्या, पण आता तिथे सगळे चेंज वगैरे करतायत. तर आपण ही रूम तुम्हाला दाखवू. ही पूर्ण रूम तुम्हाला 1000 रुपयामध्ये दिली आहे त्यांनी. तर बघा, फॅन आहे, 2 लाईट्स आहेत, तिथे टॉयलेट बाथरूम आहे, खूप सुंदर सुविधा आहे. गीझर वगैरे सगळं अवेलेबल आहे रूममध्ये. मोठा मिरर पण आहे. गीझर पण दिलाय गरम पाण्यासाठी. कमोड आहे. ही अशी पूर्ण रूम ह्या भक्तनिवासमध्ये आपल्याला मिळते. आउटफिट कसा वाटतोय सांगा मला. झोपून उठलोय. खूप दिवसानंतर असा गोठ्यातला शेणाचा वास आणि मशीनचं हंबरणं. हे बघा पाठीमागे गोठा आहे. आणि कसा दिसतोय मी, एकदम सोहळं वगैरे नेसून, धोतर वगैरे. आता अभिषेक करायचा मला. दादा पण आहे, बाबा पण आहेत. तर हे बघा, हे जे पाठीमागे आहे ना, हे आपलं जुनं भक्तिनिवास आहे. आणि हे पाठीमागचं आत्ता आम्ही जिथे राहिलेलो. प्राणायामे नियोगः ओम भुवा ओम जना ओम प्रभा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दोषजाय नमः नारसिंहाय नमः चिदाय नमः जला. तर कसं दिसतं एकदम व्यवस्थित ना. आमचा झालेला आहे अभिषेक. खूप सुंदर वाटलं, प्रसन्न वाटलं अभिषेक केल्यानंतर. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर आहे मंदिर. आणि मी तुमच्या इथल्या ज्या आम्ही अभिषेक केला आहे त्या गुरुजींचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर तुम्हाला पण इच्छा असेल अभिषेक करायची तर तुम्हीसुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि अभिषेक करा. तर चला, मी पटकन चेंज करतो आणि तुम्हाला हे मंदिर दाखवतो कसं आहे, चला. तर हा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता. पूर्ण भरगच्च आंब्याची वाडी आहे. आणि हे आहे अंजनेश्वरचं मेन एंट्रन्स.
मसाले भातचा वास येतोय. व्हिडिओ व्हिडिओ इकडनं ना एक जिना आहे, तर आपण वर जाऊन बघू मंदिर कसं दिसतंय. तर मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे जो भक्तधाम दिसत आहे तिथेच आम्ही रूम घेतली होती भक्तनिवासमध्ये. आणि हा अजून एक भक्तनिवास आहे जो की जुना आहे. इथे तुम्हाला 500 रुपयामध्ये रूम मिळेल आणि तिथे 1000 रुपयामध्ये. हा आणि ते आपले गुराव काका. इकडे एक लग्नाचा हॉल आहे जिथे आज साखरपुडा आहे. तर त्यांनी खूप म्युझिक वगैरे लावलेले आहेत लग्नाचे. आपल्या सनई चौघडा. तर मंदिराच्या इथे आपल्याला एक विहीर दिसते, हे बघा. रहाट आणि ही विहीर आणि तांब्यानी पाणी काढायचं. विहीर पण बऱ्यापैकी मोठी आहे. आता अंजनेश्वरचं आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि इकडनंच जवळ एक मूर्ताई देवी आहे. तर तिचं दर्शन आणि आई तिची ओटी वगैरे भरेल. तर त्याच मंदिरात चाललो आहोत. एकदम वॉकेबल डिस्टन्सवर आहे. आम्ही गाड्या इथेच पार्क केल्यात पाठीमागे आणि आता इकडनंच जातोय. निसर्गरम्य असं ठिकाण आहे. येस. आणि अभिषेक केल्यानंतर कसं वाटतंय दादा? एकदम मस्त वाटतंय. एकदम मस्त. अंगद हाय कर. खूप सुंदर असं आहे. दिवस छान जातात आपले. खरंच खरंच. एरिया पण मस्त. तर हे झाड तुम्ही बघू शकता, मिरीचं झाड आहे आणि इथे लागलेल्या पण आहेत. हे बघा. आणि इथे मंदिर आहे देवीचं. चलो. जागृत देवस्थान आहे. जागृत आहे. हो. आपल्या इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण होतात. मनोभावे सेवा करायची. गावदेवी. गावदेवी. हे बघा, हे आपण मिरी बघतायत. आई थोडी घेऊन जायचे का मसाल्याला? पण ती कच्ची आहे. आय थिंक काशीच असते. मिरी म्हटलं कच्चीच आहे. अभी होती ना घे की आता ते काही असलं तरच येतं. प्रत्येक मंदिराची तुम्ही जर कलाकुसर बघितली तर वेगवेगळी आहे. नक्षी वेगळी आहे. जो मेन गाभारा आहे तो वेगळा आहे. त्याच्यावरचे जे वासे आहेत त्याच्यावर केलेली नक्षी कम्प्लीट वेगळी आहे. आणि एक मस्त अशी घंटेची रांग लावलेली आहे. काहीतरी दे तिला. बाप्पाकडे तिकडे बघ समोर बघ. हात लांब करा. चल उठ. तर इथे एक देवचाफ्याचं झाड आहे. काका दाखवतात. काका कुठे आहे आपल्याला दाखवा जरा.
हे बघा अच्छा हे ओके. फुलं लागली, हा हे बघितलेलं आहे आपल्या इथे पण आहे ते. फुलं लागलेली आहेत. आपल्याकडे असतं हम्म. एक त्याच्यात लाल चाफा असतो, एक हा असा असतो. त्यानंतर राईट राईट राईट. अलिबाग भागात आपल्याला जास्त सोनचाफा आहे, कवठी चाफा आहे, हिरवा चाफा आहे. त्याच्यावर छान गाणं पण आहे, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा दडेल. आणि हे कुठला म्हणालात बेहडा कुठला? हरडा. अशी झाडं आहेत जी औषधी वनस्पतीसारखं आहे. त्यानंतर इकडे आंबा आहे, फणस आहे, हम्म. वेगवेगळी झाडं आहेत. तर अशा प्रकारे आमचं मुहूर्ताई देवीचं दर्शन आणि अंजनेश्वर देवस्थानाचं दर्शन झालेलं आहे. जर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हां, जर तुम्ही रत्नागिरीमध्ये कधी आलात फिरायला किंवा राजापूर तालुक्यामध्ये असाल तर हे अंजनेश्वरचं देवस्थान नक्की बघायला या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.